हॅलो माय डिअर पॅरेंट्स, आपण काय करतो, आपल्या मुलांना लहानपणापासून लर्न करणं, पाठांतर करणं याची सवय लावत असतो. अर्थात ही सवय चांगलीच आहे, पण ही प्रत्येक ठिकाणी योग्य नाही. सो तुम्ही मुलांना ज्या वेळेला पाठांतराची सवय लावता ती लहानपणापुरतं मर्यादित असते, पण ज्या वेळेला त्यांचं वय वाढत जातं त्यांना स्वतःहून समजून लिहून बघण्याची जी क्षमता आहे ती त्यांची कमी होत जाते, कारण त्यांना आधीची सवय असते की पाठांतर हे त्यांच्या डोक्यात फिक्स असतं. सो तुम्ही जर सुरुवातीपासून त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढवला की तू स्वतःच्या मनाने लिहून बघ, हवं तर तुम्ही शाळेतले क्वेश्चन्स त्यांच्याकडनं तसे पाठ करून घ्या, समजावून सांगा, त्यांच्या मनाने त्यांना लिहिण्याची प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. आपण काय बघतो ना, ही अशी मुलं समोर जाऊन यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल खूप कमी दिसायला लागतो. आजच्या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा मुलांच्या स्किलवर जास्त फोकस केलेला आहे. सो आपण या स्किल आधीपासूनच जर डेव्हलप केला तर बरेचदा असं लक्षात येतं, एखादा हुशार व्यक्ती जो अकॅडमिक जर बघितलं त्याचं तर तो खूप जबरदस्त मार्क्स असतात, त्याला आउट ऑफ असतात, रँकिंग चांगलं असतं, पण ज्या वेळेला त्याला नोकरीची वेळ येते, जॉबची वेळ येते, त्यावेळेला त्याचं कम्युनिकेशन स्किल खूप कमी असतात आणि मग अशी मुलं हवी तशी प्रगती करू शकत नाही. हे सगळ्यांच्या बाबतीत लागू होत नाही जे मी बोलते. सो प्लीज तुम्ही असं करा की लहानपणापासून आपल्या मुलांना छोटे छोटे विषय देत चला, त्यांना बोलायला लावत चला. त्यांच्या सिलेबसशी निगडीत काही विषय जर आपण दिले त्यांना आणि त्यांना ते प्रिपेअर करून बोलायला लावले तर मुलं त्याचा डिटेल स्टडी करतात. आज इंटरनेट मुलांच्या हातात आहे, त्यामुळे त्यांना स्टडी करता येतं. जसं फॉर एक्झाम्पल, आपण एखादा शिवाजी महाराजांवरचा जर लेसन मुलांना आहे हिस्ट्रीमध्ये, तर त्यांना सांगितलं की शिवाजी महाराजांवर तुला बोलायचं आहे तर तू 5 मिनिटं घे आणि तयारी कर, तर मुलं छान तयारी करतील. तुम्ही त्यांना टास्क दिले आणि मी तर म्हणते की यांनी त्यांची जी पर्सनॅलिटी डेव्हलप होईल ती अशी डेव्हलप होईल की तुम्ही 4 लोकांमध्ये उठून दिसतील तुमची मुलं. आणि खऱ्या अर्थानं पालकत्व आपण जे स्वीकारलं आहे त्याला आपण 100% असं म्हणू की आपण ते पूर्णत्वास नेतो आहे. कारण पालक म्हणजे फक्त मुलांकडनं पाठांतर करून घेणं नाही. तुम्ही किती पण मोठ्या मोठ्या क्लासमध्ये घाला, ते लोक तुम्हाला तुमच्या मुलांना उभं करून बोलण्याची ताकद कोणीच तुमच्या मुलामध्ये आणू शकत नाही. ती उपजतच असावी लागते किंवा ती प्रयत्नांनी येते, प्रॅक्टिसनी येते. तर ही प्रॅक्टिस आपण लहानपणीच मुलांमध्ये रुजवली तर त्याचे खूप छान रिझल्ट्स मिळतील. तेव्हा मुलांना प्रेशराईज न करता त्यांच्या मनाने त्यांना आन्सर देऊ द्या. तुला काय वाटतं, हे आन्सर असं का आहे, तू सांग तुला काय वाटतं. कारण आज प्रत्येक ठिकाणी स्वमत अपेक्षित आहे. म्हणजे मराठीमध्ये विचाराल तर स्वमतावर खूप भार आहे. निबंध, त्याच्यानंतर पत्र, या सगळ्या ठिकाणी तुम्ही पाठांतर नाही देऊ शकत. सो त्यांना आपण तसं तयार करूया का, बघा पटतंय का करून.